नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अतिशय हेल्दी असणारे गहू पीठ व गुळापासून मस्त खुसखुशीत अशी बिस्किटं बनवतोय आणि हे बिस्किटं एकदा बनवून तुम्ही महिनाभर वापरू शकता. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर बिस्किट बनवण्यासाठी आपल्याला मोजून एका वाटीने 1 वाटी गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी एकदम कडक असलेलं दूध घालायचं आणि गरम दुधामध्ये आता हा गूळ चमच्याने मिक्स करत पूर्ण आपल्याला वितळून घ्यायचा आहे. तर अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की गरम दुधामध्ये आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता यामध्ये टाकण्यासाठी पाव वाटी तूप घेतलं. आपण ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने पाव वाटी तूप घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा मीठ घालायचं, अर्धी वाटी बारीक रवा टाकायचा आणि त्यानंतर इथे मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं. आता सर्व साहित्य आपल्याला या गुळाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे सर्व साहित्य गुळाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून झालेलं आहे. तर हे मिश्रण बघू शकता अजून पातळ आहे. तर यामध्ये टाकण्यासाठी परत या ठिकाणी मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं. तर एकदम न घालता आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं या गुळाच्या मिश्रणामध्ये घालायचं. म्हणजे या मिश्रणामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं. तर इथे मी शिल्लक राहिलेलं गव्हाचं पीठ थोडंसं टाकून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला हातानेच हे पीठ असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला बिस्किटं बनवण्यासाठी छान असा घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर वाटीमध्ये शिल्लक राहिलेलं पूर्ण गव्हाचं पीठ घालून या ठिकाणी घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. बघू शकता छान असं घट्ट पीठ मळून घेतलं. आता मळलेलं पीठ आपल्याला 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. तर या ठिकाणी पिठाला ठेवून 15 मिनिटं झाली आहे आणि 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल की अगोदरच्यापेक्षा अजून थोडंसं घट्ट हे पीठ झालेलं आहे. या पिठामध्ये आपण जो बारीक रवा घातला आहे तो छान पिठामध्ये फुलतो आणि पीठ छान घट्ट होतं. तर इथे आपल्याला हे मळलेलं पीठ थोडंसं सॉफ्ट करायचं आहे. त्यासाठी यामध्ये परत 1 चमचा दूध घालायचं आणि परत हे पीठ थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं. आणि मळलेलं पीठ आपल्याला जास्तसुद्धा सॉफ्ट करायचं नाही, थोडंसं घट्टच या ठिकाणी आपल्याला बिस्किट बनवण्यासाठी पीठ हवं आहे. तर पिठामध्ये दूध घालून पीठ सॉफ्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल की पीठ थोडं सॉफ्ट झालेलं आहे. आता आपल्याला या पिठामधून एक पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आणि पोळपाटावरती तोडलेला गोळा सॉफ्ट करायचा आणि शिल्लक राहिलेला गोळा आपल्याला झाकून बाजूला ठेवायचा आहे. तर आता या पिठाची आपल्याला पोळी लाटायची आहे. पीठ घट्ट असल्यामुळे या पिठाला गव्हाचं कोरडं पीठ लावण्याची अजिबात गरज पडत नाही. एकदम छान अशी या ठिकाणी पोळी लाटल्या जाते आणि बिस्किट बनवण्यासाठी खूप पातळ पोळी लाटायची नाही. आपल्याला थोडीशी जाडच पोळी या ठिकाणी लाटायची आहे. तर इथे पोळी लाटून झाली आहे आणि लाटलेली पोळी बघू शकता छान लाटून झाली आणि या पोळीचा थिकनेस बघू शकता असा थोडा जाडच ठेवायचा आहे. आणि त्यानंतर बिस्किटाचा आकार देण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी घेतली आहे. वाटीच्या ऐवजी तुम्ही ग्लास, झाकण काही पण वापरू शकता. तर वाटीने आपल्याला अशा पद्धतीने हे बिस्किट कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर बिस्किटाचा थिकनेस बघू शकता आपल्याला असा ठेवायचा आहे. तर सेम पद्धतीने मी एका पोळीचे बिस्किटं कट करून घेतली आहे. आता ही बिस्किटं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ही बिस्किटं आपल्याला तेलामध्ये तळायची आहे. तर बिस्किट तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि बिस्किट तळण्यासाठी इथे आपल्याला फार जास्त तेल गरम करायचं नाही, एकदम हलकंसं तेल गरम करायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची. लो फ्लेमवरच आपल्याला ही बिस्किटं तेलामध्ये तळायची आहे. तर मिनिटभर बिस्किटं एका बाजूने तळून घ्यायची आणि 1 मिनिटानेच आपल्याला या बिस्किटाची बाजू बदलून घ्यायची आणि परत ही बिस्किटं दुसऱ्या बाजूने मिनिटभर तळायची आणि परत आपल्याला या बिस्किटाची बाजू बदलायची आहे. म्हणजे अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला या बिस्किटाची बाजू बदलायची आणि दोन्ही साईडनी आपल्याला ही बिस्किटं खुसखुशीत ब्राऊन रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आणि ही बिस्किटं इथे मी तेलामध्ये तळलेली आहे. हवं असेल तर तुम्ही ही बिस्किटं ओव्हनमध्ये सुद्धा बेक करून घेऊ शकता. तर अगदी थोड्या थोड्या वेळाने बिस्किटाची बाजू बदलत या ठिकाणी बघू शकाल की बिस्किटांना छान असा ब्राऊन रंग आलेला आहे आणि मस्त अशी खुसखुशीत आपली गहू पिठाची ही बिस्किटं तळून झाली आहे. तळलेली बिस्किटं आता आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊयात. बघू शकता खूप छान अशी आपली गूळ व गहू पिठाची बिस्किट
तळून झाली आहे. तर सेम पद्धतीने बाकीचे सुद्धा बिस्किटं आपल्याला असेच तळून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी सर्व बिस्किटं तळून घेतली आणि तळल्यानंतर बिस्किटं अर्धा तास थंड करून घेतली आणि थंड झाल्यानंतर बघू शकाल की बिस्किटांना रंग खूप छान आलाय आणि मस्त खुसखुशीत अशी आपली गहू पिठाची व गुळाची बिस्किटं दिसत आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला ही बिस्किट मी तोडून सुद्धा दाखवते. तर बघू शकता अगदी खुसखुशीत ही बिस्किटं तयार होतात आणि तयार झाल्यानंतर तुम्ही ही बिस्किटं डब्यामध्ये भरून 1 महिनाभर वापरू शकता. आणि ही बिस्किटं चवीला पण खूप छान तयार होतात आणि विशेष म्हणजे हेल्दी असल्यामुळे लहान मोठ्यांना सगळ्यांनाच ही बिस्किटं आवडणार आहे. तर मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही घरामध्येच अशी हेल्दी बिस्किटं बनवून ठेवू शकता. तर माझ्या पद्धतीने अशी गूळ व गहू पिठाची बिस्किटं नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.